मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळच्या वेताळ बाबा मंदिर परिसरात आयोजित महिला शक्ती फाउंडेशनच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात गावागावातील महिलांनी महिला शक्ती वृद्धिंगत करण्याचा वज्र निर्धार व्यक्त केला व आयोजकांनी कुठल्याही अडचणीत महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही दिली। वेताळबाबा संस्थानचे अध्यक्ष राजू पाटील सरदार यांच्या अध्यक्षतेखालील या मेळाव्याचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर, ज्येष्ठ पत्रकार दीपक जोशी यांनी केलं। महिला शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदेश रजाने, संस्थेच्या केंद्रीय अध्यक्षा लक्ष्मीताई गावंडे, सहसचिव चंदा इंगळे, मंगला दिंडोकार, तुळशीराम गुंजकर, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव प्रभे, हमीदाबी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। महिला शक्ती फाउंडेशनच्या केंद्रीय अध्यक्षा लक्ष्मीताई गावंडे, केंद्रीय सहसचिव चंदाताई इंगळे, सदस्या मंगला दिंडोकर, अनुऋतू गुहे, हमीदाबी, पुष्पा तिहिले, देविकाबाई सोलकर यांच्यासह आदी पदाधिकारी, महिलांचा ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर, या प्राध्यापक दीपक जोशी, सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव प्रभे, विदर्भ अध्यक्ष अजय प्रभे, संगीताताई प्रभे यांनी या मेळाव्यात सहभागी महिलांचा सत्कार करण्यात आला। ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, पत्रकार अनिल अग्रवाल, दीपक अग्रवाल, श्याम वाडसकर, सुमित सोनोने यांनी मेळाव्याला भेट देऊन शुभेच्छा दिल्या। सूत्रसंचालन विश्वासराव पाच पाटील व आभार प्रदर्शन केंद्रीय उपाध्यक्ष राजकुमार वानखेडे यांनी केलं। महिला शक्ती फाउंडेशनचे केंद्रीय सचिव गणेश वाकोडे, केंद्रीय उपाध्यक्ष राजकुमार वानखेडे, विदर्भ अध्यक्ष अजय प्रभे, केंद्रीय सदस्य सुरेंद्र मोरे यांनी या आयोजनात पुढाकार घेतला। संजीव उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।